नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ऑप्शन ट्रेडिंग लर्निंग यूट्यूब चॅनलवरती. तर आपण काल बोललेलो होतो त्याप्रमाणे आपल्याला आता आज शिकायचं आहे की कसे इंडिकेटर वापरायचे, कसं त्याचा यूज करायचा. तर ह्याची माहिती आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जरी ब्रोकर असेल, कोणता पण असू दे, झिरोदा असू दे, एंजल वन असू दे किंवा धन असू दे, प्रत्येक ब्रोकरवरती इंडिकेटर असतात, खूप इंडिकेटर असतात. तर त्यातले कुठले इंडिकेटर वापरायचे, कुठले इंडिकेटर वापरून आपण काम करू शकतो मार्केटमध्ये, तर त्याचा आज आपण अभ्यास करू. तर आता आपण अभ्यास करू. पण सगळ्यात पहिली एक गोष्ट माहिती पाहिजे की ट्रेडिंग हा जुगार नाही आहे. हा आपण अभ्यास करून जर केला ना, तर आपण ह्यातून खूप इन्कम घेऊ शकतो. तर चला आपण व्हिडिओ न लांबवता डायरेक्ट इंडिकेटरची माहिती घेऊ आणि कसे वापरायचे ते बघू. ठीक आहे. तर आपण आता चार्ट ओपन केला आहे बँक निफ्टीचा. तर आपल्याला मोस्टली कुठल्या इंडिकेटरवरती काम करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा MACD. खूप लोक ह्याला मॅगडी म्हणतात, पण मॅगडी नसतं, ते MACD असतं. तर MACD इंडिकेटर आपण चालू केलं आहे. तर ते अशा प्रकारे आपण बघू शकता स्क्रीनवरती. MACD 1226 क्लोज 9 हे डिफॉल्ट सेटिंग असतं. ह्याच्यात आपल्याला काही चेंज करायचे नाहीत. हे सेटिंग आयाचं ठेवायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघू शकता, मी मार्क करून दाखवतो ह्याच्या व्हर्टिकल लाईनने. तर इथं बघू शकता आपण क्रॉस ओव्हर झाला आहे. ज्यावेळी ब्ल्यू लाईन ऑरेंज लाईनला ज्यावेळी खालून क्रॉस करते, तिथे आपण मार्क करून घेतला आहे. तर इथे आपण बघू शकता, इथे क्रॉस करून घेतला आहे, अप साईडची पोझिशन मिळाली. पण प्रत्येक इंडिकेटर हे आपल्याला सक्सेसफुली दाखवतं असं काही नाही. शेवटी मार्केट आहे. जर प्रत्येक इंडिकेटर जर करेक्ट दाखवत असता किंवा इंडिकेटर बघून ट्रेड घेता आला असता, तर सगळ्यांनी इंडिकेटरवरतीच ट्रेड घेतला असता आणि सगळेच प्रॉफिटमध्ये असते, लॉस कोणच नसतं. तर ते कसं होतं की जे ऑप्शन सेलर असतात त्यांच्या हातात एकतर मार्केट पूर्ण असतं ऑप्शन. तर हा पहिला पॉईंट आपण तर आपण बघू शकता. आता तुम्ही म्हणणार की इथं 15 मिनटाच्या कॅन्डलवरती तर आपल्याला दाखवतं आहे की क्रॉस ओव्हर झाला आहे, तरी पण मार्केटवरती केलेलं नाही. तर आपण चार्ट बघताना 5 मिनटाचा जर चार्टवरती बघितला, मिनटाचे जर आपण लॉंग टर्मसाठी की जर घेत असेल ट्रेड एखादा, तर ते 15 मिनटाच्या MACD 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपण घेऊ शकतो. लॉंग ट्रेड बघतो आपण ज्यावेळी ऑप्शन बाईंग करतो, त्यावेळी लॉंग टर्मसाठी ऑप्शन बाईंगमध्ये स्मॉल कॅपिटलला ट्रेड घेऊन काही उपयोग नसतो. हा पहिला पॉईंट. का तर कसं असतं की जे प्रीमियम असतात ते डीके होत असतात, त्यामुळे 5 मिनटाच्या ह्याच्यावरती आपण MACD बघू शकता. तर आता इथे बघू शकता 5 मिनटाच्या ह्याच्यावरती व्हर्टिकल लाईन आपण क्रॉस ओव्हरला मार्क करू. इथे क्रॉस ह्याच्या क्रॉस ओव्हर गेला आणि मार्केट वरतीच जाणार असं पण नसतं. एक वेळ आपण बघू शकता इथं ज्यावेळी आणि एक तिथं पॉसिबल कंडिशन आहे, इथे आपण बघू शकता की हा जो लेवल आहे, का तर टुडेज ओपनिंग ज्यावेळी झालं 2 तारखेचं ओपनिंग झालं, त्याचा हाय क्रॉस केला. त्याचा हाय क्रॉस केल्यानंतर मार्केट रिस्ट्रिक्ट कुठे झालं तर 51,371. तर सेफ
ज्यावेळी ह्याच्या क्लोजला ज्यावेळी क्रॉस करेल, तर ह्या पॉईंटला आपण मार्क करून घेतला इथेपर्यंत, इथे ह्या पॉईंटला ज्यावेळी आपलं क्रॉस केलेलं आहे मार्केटने, खालच्या बाजूला क्लोज पोझिशन दिली, त्याच्यानंतर मार्केट किती पॉईंटनं डाऊन गेलं इथे आपण बघू शकता शॉर्ट पोझिशनला. इथून जरी बघितलं ना आपण तर कमीत कमी 83 पॉईंट मिळाले, 83 पॉईंट मिळाले. ठीक आहे, तर अशा प्रकारे छोटे छोटे ट्रेड घेऊन आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो. तर हे झालं MACD इंडिकेटरचं. नंतर आपण नेक्स्ट इंडिकेटर बघणार आहे ते EMA 20 EMA अँड 9 EMA. तर ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं घ्यायचं त्याचा अभ्यास करू. तर EMA आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय करायचं, इंडिकेटरवरती जायचं, इथं EMA टाईप करून घ्यायचं, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हे टाईप करायचं. आपल्याला 2 इंडिकेटर लागणार आहेत, मुव्हिंग ॲव्हरेज 9 अँड 20 एकच असतं. इथून डाऊन ट्रेड झालेला आहे, म्हणजे ट्रेंड चेंज झालेला आहे. का तर इथे वरती सेलर्स ॲक्टिव्ह आहेत, सेलर्स ॲक्टिव्ह असल्यामुळे. आणि तुम्ही आदल्या दिवशीचं जरी बघू शकता, डब्ल्यू पॅटर्न करून मार्केटने डाऊन पोझिशन घेतली. इथे हे जे पॉईंट आहे की नाही 51,567, इथे आपल्याला रेजिस्टन्स लेवल आहे, त्यामुळे 100% इकडून मार्केट खाली जाणार आहे. हा डबल टॉपचा पॅटर्न तयार केलेला आहे, त्याच्यामुळे इथनं डाऊन ट्रेंड चालू जाणार आहे. आता डाऊन ट्रेंडला पोझिशन कशा घ्यायच्या, मार्केट वरून खाली डायरेक्ट आलं, आता इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला ॲरो करून दाखवतो. ह्या पॉईंटनंतर मार्केटनं डाऊन पोझिशन आली. डाऊन पोझिशन कुठेपर्यंत येणार आहे हे कसं कळणार, आपण लगेच एंट्री घ्यायची का, हे प्रश्न तुमच्या मनात असतीलच. तर आपण लगेच एंट्री घ्यायची नाही, आपण काय करायचं, थोडंसं मार्केट मूव्ह होऊन द्यायचं. मूव्ह होऊन झाल्यानंतर मी इरेज करतो, म्हणजे तुम्हाला समजेल त्यात. तर मित्रांनो, तर असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनेलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे कसं होतं की आमचा पण आत्मविश्वास वाढतो आहे व्हिडिओ करण्यासाठी. तर आपण डाऊन ट्रेंडचा ट्रेड बघू शकतो. हा झाला अप ट्रेंडचा विषय, आता झाला राहिला विषय डाऊन ट्रेंडचा. तर डाऊन ट्रेंडमध्ये आपण बघू शकता मार्केटने कसा मूव्ह केला. तर आपला एक ट्रेड झाला, लगेच दुसरा ट्रेड घ्यायला पाहिजे असं नाही, थोडंसं वेट करायचं आणि मार्केट काय पोझिशन आहे हे आपण समजून घ्यायचं आणि मग काय असेल ते पुढे जायचं. आणि इथून अप गेला मार्केट, ह्या पॉईंट नंतर आपण बघू शकता की इथं रेजिस्टन्स घेतला मार्केटने 51,609ला. ठीक आहे, त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड चालू झाला, डाऊन ट्रेंडचा पाथ काढून दाखवा.
आणि रेजिस्टन्स घेतला. आपण प्रेशर बघू शकता, सेलिंग प्रेशर किती आले. इथे जरी आपण शॉर्ट पोझिशन जरी केली असती, ह्या पॉईंटला जरी आपल्याला एंट्री मिळाली असती, तर इथून आपल्याला इथेपर्यंत किती पॉईंट झाले, तर 29 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आपला. टार्गेट 133 पॉईंटचं होतं. तर आपल्याला इथे ट्रेड घ्यायचाच नाही ना, हेच तर चुकतं आपल्या लोकांचं. इथे ट्रेड घ्यायचाच नाही का, तर कन्फर्मेशन कॅन्डलच नाही कुठली, कसं खाली जाणार. कन्फर्मेशन कॅन्डल बघण्यासाठी काय करायचं, ज्यावेळी मार्केट वरती गेलं, इथून रेजिस्टन्स घेतला 51,709ला, सपोर्ट घेतला 51,520ला, वरती गेलं मार्केट 51,583ला. इथे आपण सर्व बघू शकता. तर ज्यावेळी मार्केट 51,520च्या लेवलला क्रॉस करेल, ह्या पॉईंटला बाहेर होते तेवढ्यांचा एसएल हंटिंग झाला, मार्केटमधनं बाहेर काढलं सेलरने. नेक्स्ट परत मार्केटने काय केलं की इथून परत खालच्या साईडला पोझिशन दाखवली डाऊन साईड. इथे ह्या पॉईंटला 51,487ला 9 EMA म्हणजे ब्ल्यू लाईन होती आपली, त्या लाईनला मार्केट रेजिस्टन्स घ्यायला सुरुवात झाली. इथे आपण सेलिंगची पोझिशन घ्यायची आणि आपलं टार्गेट कुठं राहणार, 51,487ला सेलिंग पोझिशन. टार्गेट स्मॉल टार्गेट किती राहणार, तर 51,435. हे पहिलं टार्गेट झालं. दुसऱ्या टार्गेटसाठी आपण आपल्या मागच्या साईडला बघू शकता. तर आपलं हे दुसरं टार्गेट कुठं राहणार आहे, तर ह्या पॉईंटचा लो की त्याला 51,365. इथे जरी आपण एंट्री घेतली, पहिली एंट्री मिस होऊ बघू शकता. तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवतो, ह्याच्या लोला म्हणजे 51,449ला जरी आपण एंट्री घेतली असली, आपलं टार्गेट कितीचं होतं, 80 पॉईंटचं टार्गेट होतं. स्टॉप लॉस एकदम निग्लिजिबल होता, 23 पॉईंटचा. एवढं पॉईंट म्हणजे थोडक्यात हिरो ट्रेड झाला. आता मार्केट क्लोजिंगची पोझिशन होती आणि क्लोजिंगवरती प्रीमियम जर व्होलेटाईल मार्केट असेल ना, तर प्रीमियम एकदम फुल स्पीडने स्पार्क होतात. तर अशा पद्धतीने मार्केट आपण समजून घेत असतो. ते नुसतं एखादा चॅनल तयार करून आता इथून मार्केटवरती गेलो, इथे एंट्री तुम्ही कुठे घेणार, सगळ्या सोपा पर्यंत हा एकदम फायदेशीर आहे. तर ह्याच्यात आपण थोडे प्रॅक्टिस केल्यानंतर काय असेल ते आपल्याला गोष्टी कळतील. व्हिडिओसाठी एज्युकेशनल व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.